मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात. मेट्रो सुपरफास्ट. विदर्भामध्ये 3 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला. राज्यात सर्वाधिक कमाल 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती आणि अकोल्यामध्ये झाली, तर मुंबईमध्ये 34.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले. नवी मुंबईमध्ये मनसेकडून स्टिकर मोहिमेला सुरुवात झाली. 4 तारखेनंतर नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर मनसे स्टाईलनं कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला. धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक झालाय. नागपूरमधल्या रेशीमबाग परिसरात सकल मराठा समाजातर्फे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हातात काळे झेंडे आणि काळ्या रिबीन लावून निषेध करण्यात आला. ठाण्याच्या भाईंदरपाड्यामध्ये बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. सरनाईक कंपनीच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सरनाईकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईतल्या पायधुनी भागामध्ये कलिंगड खाऊन कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. बिर्याणीनंतर कुटुंबातल्या चौघांनी कलिंगड खाल्लं होतं. नाशिक टीसीएस प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. टीसीएस प्रकरणाचे सगळे खटले आता अजय मिसर एसटी मार्फत चालवणार आहेत. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर पनवेलमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या वतीनं जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देत धीरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध केला. सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना ही घटना घडली. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. सगळे प्रवासी सुरक्षित आहेत.